15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. या दिवशी भारतात सर्वांनाच सुट्टी असते, म्हणून मलाही सुट्टी असते. मी लहानपणापासून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी सकाळी उठा राष्ट्रवीर हो कानावर पडलं की लगेच उठतो. मग पटकन स्वच्छ आंघोळ करून पांढरा शुभ्र कुर्ता घालतो. आदल्या दिवशी बाजारातून आणलेला तिरंगा अगदी लक्षपूर्वक भगवा रंग वर आणि हिरवा खाली याची खात्री करून कुर्त्यावर पिनअप करतो. मग मस्त गरमागरम कांदे पोहे खात अगदी चवीने टीव्हीवर ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी हे राष्ट्रभक्ती गीत पाहतो. तेव्हा मला मी भारतीय असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो. मग बिल्डिंग मधले आम्ही सगळे एकत्र जमा होतो. आणि फ्लॅग हॉइस्टिंग करतो. सोसायटी मधले अंकल पुढाकार घेत नॅशनल अँथम सुरू करतात. आम्ही मात्र त्यांना जय 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 हे ला जॉईन होतो. सोसायटीतली काही लहान मुलं आय लव्ह माय इंडिया गाण्यावर तेच पारंपरिक नृत्य सादर करत असतात. मी जलेबी फाफडा खात ते पाहत असतो. नंतर आम्ही पंजाब सिंध गुजरात मराठा एकत्र येऊन हाऊजी खेळतो. त्यावेळी मला भारतीय असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो. मग आम्ही सगळे मित्र आपापल्या बाईक्स वरून तिरंगा घेत जणू बाईक यात्राच काढतो. हॉर्नचा गजर करत देशवासियांना स्वातंत्र्याची जाणीव करून देताना ऊर भरून येतो. लाल सिग्नल, नो एंट्री, वन वे ही सारी बंधनं जुगारताना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजतो. आणि मग मला मी भारतीय असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो. मग दुपारी आम्ही घरचे सगळेच भारतीय श्रीखंड पुरी खात बॉर्डर सिनेमा पाहतो. तेव्हा मला अरे हो खरं सीमेवर असलेले जवान आठवतात. आणि असं वाटतं की आता वाघा बॉर्डरवर जावं आणि शूट करावा. एखादा व्लॉग किंवा व्हिडिओ. देसे आते है ह्या गाण्यावर आम्हा सर्वांनाच रडू येतं. आणि मग मला मी भारतीय असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो. संध्याकाळी मी चहा पीत दिवसभरातले देशभक्तीपर काढलेले पिक्स फेसबुक इन्स्टावर अपलोड करतो. या दिवशी सगळेच भारतीय फोक्स पेट्रियोटिक रील्स करतात. माझ्या मग तुझे सलामच्या रील्सवर तर खूप व्ह्यूज येतात. आणि त्यावर आलेल्या कमेंट्स वाचून मला मी भारतीय असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो. रात्री मात्र मी लगेच बिछाना काढतो. राष्ट्रप्रेम आणि श्रीखंड अंगावर आलेलं असतंच. मग आज दिवसभरात भारतीय नागरिक म्हणून मी माझी कर्तव्य नीट बजावली या भावनेने मी सुखावून जातो. आणि चला आता वर्षभर स्वातंत्र्य उपभोगायला मोकळे म्हणत डोळे मिटून झोपी जातो. स्वप्नात माझ्या सनी देओल येतो. मोठा होऊन सैन्यात जायचं होतं ना, आठवण करून देतो. नांगर ओढणारी नर्गिस येते, हाताला धरत म्हणते चल उठ नांगर रेट. मी म्हणतो हे मदर इंडिया आय एम टायर्ड नाव, कॅन यू प्लीज वेट.
आता वेळेत झोपलो नाही तर टुमॉरो आय विल बी लेट. ऑफिस गाठेन थेट. 15 ऑगस्ट संपला, आता पुढल्या वर्षी भेट. साहेब कपडे ते लवकर दे, ऑफिसला जायचंय मला. साहेब एक प्रॉब्लेम झालाय. तुम्ही काल तो कुर्ता दिला होता ना, तुम्ही झेंड्यासकट दिला तो धुवायला, तर ते झेंड्याचा रंग लागलाय कुर्त्याला. अरे यार, काय झालं साहेब? खादीचा होता यार कुर्ता. नमस्कार, मी मनमीत पेम आणि माझ्याकडून आणि आसोआ म्हणजेच आपली सोशल वाहिनीकडून तुम्हा सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बेसिकली हा व्हिडिओ बनवण्यामागे आमचा विचार हाच होता की आपल्या पूर्वजांनी फार कष्टाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलंय, त्यामुळे आपण त्याचा आदर करूया, त्याची जाण ठेवूया आणि देशभक्ती किंवा देशप्रेम हे फक्त एका दिवसासाठी न राहता ते आयुष्यभर कायमस्वरूपी आपल्या मनात राहिलं पाहिजे. बाकी व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल यार, है ना? त्यामुळे लगेच जा आणि आसोआ आपली सोशल वाहिनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यांचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर लाईक शेअर करायला मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज लागणार नाही याची मला खात्री आहे. ऑल्सो कमेंट्समध्ये तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही कमेंट्स तुमच्या वाचतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पटपट कमेंट करा लवकर. अरे बोला ना, काय मीच बोलायचं आहे का? आमची वाक्य तुम्हीच बोलला. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली सोशल वाहिनी.